तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या निरागस चेहऱ्याकडे तुम्ही किती वेळ पाहू शकता? ही आहे दीदी. तुम्हाला काय दिसतंय? अपंगत्व, मर्यादा की जीवनाचा खरा अर्थ? ही आहे ती जिचं आयुष्य सामान्य नाही. प्रत्येक कामासाठी तिला संघर्ष करावा लागतो. पण जरा तिच्या डोळ्यात पहा. या डोळ्यांमध्ये कुठे आहे तक्रार, कुठे आहे देवाबद्दलचा राग? दीदी तिच्या प्रत्येक दिवसाला एका उत्साहाने, एका अविश्वसनीय आनंदाने सामोरी जाते आहे. आणि मग आपण ज्यांच्याकडे हात पाय आहेत, निरोगी शरीर आहे, सर्व काही करण्याची संधी आहे, आपण तरीही कायम तक्रार करतो. नशीबच खराब, देवानेच माझ्यावर अन्याय केला, हेच आपले शब्द असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला खरं दुःख कशाचं आहे? आपल्या कमतरतेचं की आपल्या चुकीच्या दृष्टिकोनाचं? आता एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, तुमच्याकडे अशी कोणती मोठी गोष्ट आहे जी ही दीदी करू शकत नाही, पण तुम्ही करू शकता? आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वराचे शेवटचे आभार कधी मानले होते? तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट कोणती आहे जी तुम्ही गृहीत धरली आहे? आत्ताच कमेंट करून आम्हाला सांगा. या दीदीने जगाला दाखवून दिले आहे की आनंद ही बाहेरून मिळणारी वस्तू नाही, तो आपल्या आत आहे. अडथळे येतात, पण ते फक्त जीवनाचा एक भाग असतात. त्यांना आपल्या जगण्याचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका. तुमच्या अडचणी या तुमच्या शक्तीची परीक्षा आहेत, त्या तुमच्या नशिबाची व्याख्या नाहीत. चला आजपासून तक्रारी बाजूला ठेवूया. आपल्याकडे जे आहे ते भरभरून जगूया. या दीदीकडून प्रेरणा घेऊया आणि जीवनाच्या या अद्भुत भेटीबद्दल, या प्रत्येक श्वासासाठी परमेश्वराचे मनापासून आभार मानूया.